नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. पण पावसाचा पाठलाग करतोय आणि लवकरच तो केरळपासून आपण सुरू करू. त्याचं कारण आहे, की ह्या वेळेला एकतर भारतीय अर्थव्यवस्थेला चांगल्या सामान्य मान्सूनची फार गरज असते आणि आणखीन यावेळेला तर दुष्काळाचं सावट पण आहे. तर त्या सावटाच्या पार्श्वभूमीवरती केरळचा कालचा तर मुहूर्त चुकलेलाच आहे. पण आत्ता तो नेमका काय आहे? येत्या 1-2 दिवसात काय होईल? आणि पुन्हा ऑब्व्हियसली सद्यस्थितीत काही फॉर्मेशन बनते का? पुन्हा एकदा एस डी सानप साहेब आहेत. सानप साहेब, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. IMD पुणे, पुणे वेधशाळेत आपण आहोत. थोडे चेंजेस दिसत आहेत ना? येस. हां. थोडेसे म्हणजे ॲक्च्युली कालचं जे सर्क्युलेशन आहे हां. ते इथं आहेच आहे अरबी समुद्रामध्ये. हं. आणि जे नैऋत्य मोसमी वारे आहेत ते इथं केरळच्या जो दक्षिणेकडचा भाग आहे तिथपर्यंत पोचलेले आहेत. हं. पण ह्या सिस्टममुळे पूर्ण वारे जे आहेत ते अडले गेलेले आहेत आणि जोपर्यंत ही सिस्टम पूर्ण ह्या बाजूला मूव्ह होऊन डिसिपेट होत नाही तोपर्यंत थोडीशी डिफिकल्टी आहे. परंतु तरी केरळमध्ये पाऊस होत नाही असं नाही. मागील 2-4 किंवा 5 दिवस जवळजवळ 1 आठवड्यापासून तिथे पावसाची नोंद होताना दिसते. परंतु जो IMDचा क्रायटेरिया आहे हं. मान्सून ऑनसेट केरळमध्ये करण्याचा, तो त्यामध्ये थोडं काही 1-2 पॅरामीटर्स सॅटिस्फाय होत नाहीत. म्हणून आपण थांबलेलो आहोत आणि 26 मे ही डेट आपण दिली होती की केरळमध्ये मान्सून येईल म्हणून, आणि त्यामध्ये ±4 दिवसांच्या मॉडेल त्रुटी असतात. तर आपण अजून 3 दिवस आपल्याजवळ आहेत आणि आपण कंडिशन्स मॉनिटर करत आहोत आणि त्यामध्ये जर काही चेंजेस झाले तर तसं प्रेस रिलीजद्वारे कळवलं जाईल. फाईन. म्हणजे आज 27 तारीख आहे. बरोबर. आणखीन 2 दिवसानंतर वातावरणात बदल होऊ शकतो. बदल होऊ शकतो आणि जर नाही झाला तर आपण तशी प्रेस रिलीजमध्ये मेन्शन करू. पण सध्या तरी अशीच परिस्थिती आहे. सॅटेलाईट इमेजमधून आणखीन जास्त क्लिअर होईल आपल्याला. येस आपण So जे आपण नेहमी स्क्रीनवरती वेगळ्या येस हां, गो आता जर इथं बघितलं तर ते सर्क्युलेशन आपल्याला त्या विंड पॅटर्नमध्ये दिसत होतं आणि त्या सर्क्युलेशनमुळं क्लाउडिंग तर नक्कीच होत आहे किंवा ढग निर्मिती होते, परंतु ती सगळी समुद्रात होते. केरळ किनारपट्टीवर ढगांची निर्मिती आहे, परंतु ती इतकी नाही की खूप वाईड स्प्रेड किंवा सर्वदूर पाऊस पडेल. इथं पाऊस, जसं मी म्हटलं की पाऊस पडतोय, परंतु तो वाईड स्प्रेड स्वरूपाचा नाही आहे. काही ठिकाणी पडतोय, काही ठिकाणी नाही पडत आहे. तर तुम्ही म्हणाल की मग ह्या ठिकाणी तर खूप आहे. तर आपण इथं जर बघितलं तर कर्नाटक आहे किंवा मग तेलंगणा आणि कोस्टल आंध्र प्रदेशच्या भागांमध्ये खूप जास्त ढगनिर्मिती झालेली दिसून येते आणि ही ढगनिर्मिती जी आहे ती मेनली प्री मान्सून शावर्स किंवा आपण त्याला वादळी पाऊस असं म्हणू शकतो, तो या ठिकाणी होताना दिसतोय. हा मान्सूनचा पाऊस नाही. ओके, फाईन. पण मग आता ह्याच्यामुळे या कमी दाबाचा हा कमी दाबाचा पट्टा अजून पण तो नाही तयार झालेला नाही, पण सर्क्युलेशन आहे. सर्क्युलेशन याचा आणि ह्याचा काही संबंध नाही. नाही नाही, हे दोन वेगळ्या सिस्टम्स आहेत. राईट. येस. आपण पुन्हा एकदा केरळकडे जाऊया. येस. ट्रॅडिशनली केरळमध्ये जरी तुम्ही 26 मेचं म्हटलं असलं तरी 1 जून साधारण ही तारीख आहे. हां, म्हणजे सरासरी तारीख जर बघितली केरळमध्ये येण्याची तर ती 1 जून ही आहे आणि दरवर्षी वातावरणात त्यावेळच्या ज्या कंडिशन्स आहेत त्यानुसार ती तारीख बदलत असते. जसं की मागच्या वर्षी तो 24 मेलाच केरळमध्ये दाखल झाला होता आणि 25 ते 26 मेला, 25ला तो तळ कोकणात आला होता आणि 26ला तो मुंबईपर्यंत पोहोचला होता. तर त्यावेळी कंडिशन खूप फेवरेबल होत्या. तर डिपेंड करतं की त्यावेळच्या कंडिशन्स कशा आहेत आणि त्यानुसार आपण प्रोग्रेस दिला जातो. पण ऑन एन ॲव्हरेज मागच्या काही वर्षांचं 40-50 वर्षांचा जर आपण डेटा घेतला तर 1 जून ही केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची नॉर्मल तारीख आहे. फाईन. सो प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी 30 तारखेपासून 4-5 दिवस तरी किमान केरळमध्ये असेल. त्याचं तेच कारण आहे पुन्हा की एल निनोचा जो काही इफेक्ट दिसतो आहे तो किती आहे. आणि पण इनिशियल स्टेजमध्ये आपण म्हणू शकतो की, कारण कालही बऱ्याच प्रेक्षकांनी कमेंट्स केली की जरा त्याच्यावरती तुम्ही आणखी विस्तृत बोलायला पाहिजे. पण ह्या फॉर्मेशनमुळे आता विंड सर्क्युलेशन चेंज झालं. चेंज थोडंसं चेंज ॲक्च्युली तसं बघितलं तर जो क्रॉस इक्वेटरल फ्लो आपण ज्याला म्हणतो, हे जे विंड्स आहेत ते विषुववृत्तावरून टर्न होऊन असे जात आहेत. तर याचा अर्थ क्लिअर आहे की क्रॉस इक्वेटरल फ्लो किंवा मान्सून फ्लो अरबी समुद्रामध्ये सेट झालेला आहे. परंतु तो केरळमध्ये त्याचा थोडासा ह्या सर्क्युलेशनमुळे अडथळा निर्माण झालेला आहे. पाऊस तर होतोय. आपण कंडिशन्स मॉनिटर करत आहोत आणि ज्यावेळी कंडिशन सॅटिस्फाय होईल त्यावेळी आपण केरळमध्ये नक्कीच तसं सांगूया. हे जे फॉर्मेशन आहे ह्यामुळे नेमकी प्रक्रिया काय घडते, कारण बरोबर त्यालाच वळसा घालून. हां, तर इथं काय आहे की ज्यावेळी सायक्लॉनिक सर्क्युलेशन असतं तर विंड त्याभोवती फिरतात मेनली आणि ते वरती न जाऊन त्यापासून कन्वर्ज होतात किंवा त्या बाजूला जाऊन ते संकलित होतात ते विंड सगळे. आपण इथं बघतोय की हे वरती जात आहेत आणि ह्या बाजूला येत आहेत आणि सायक्लॉनिक सर्क्युलेशन म्हणजे
घड्याळाच्या उलट्या दिशेने जे सर्क्युलेशन फिरतं त्याला आपण सायक्लॉनिक सर्क्युलेशन असं म्हणतो. आणि त्यामुळे क्लाउड किंवा ढग निर्मिती होते आणि त्यामुळे ह्याच ठिकाणी आपल्याला ढग निर्मिती होताना दिसते. या उलट जर याच्या घड्याळाच्या दिशेने ज्यावेळी विंड फिरतात तसं होतं का? असं असतं ना, म्हणजे प्री मान्सूनमध्ये बऱ्याचदा अशी कंडिशन होते. त्यावेळी घड्याळाच्या उलट्या दिशेने ज्यावेळी वारे फिरतात अशा वेळी क्लिअर स्कायज असतात किंवा मग टेम्परेचर वाढतं काही ठिकाणी. जसं आपण हीट वेव्ह बऱ्याचदा बघतो की प्रतिचक्रवाती परिस्थिती ज्याला म्हणतात, ज्यामध्ये हवा खालच्या बाजूला दाबली जाते आणि त्यामुळं बिकॉज ऑफ ॲडॅबॅटिक कॉम्प्रेशन टेम्परेचर वाढलं जातं किंवा हीट वेव्ह कंडिशन्स बऱ्याचदा आपल्याला अँटीसायक्लॉनिक कंडिशन्समध्ये दिसतात आणि सायक्लॉनिक कंडिशन्समध्ये क्लाउड निर्मिती किंवा असं होतं. फाईन. हा जरी पूर्ण सायक्लॉन नसला तरी हा जर हटला पुढच्या 1-2 दिवसामध्ये, तर आता जी वाऱ्याची दिशा पूर्ण महाराष्ट्रासह गुजरातपर्यंतच्या किनारपट्टीवर दिसते, येस, असं होण्याची शक्यता? तिथपर्यंत जाणार नाही. त्याचा प्रोग्रेस कसा असतो की सुरुवातीला तो ओके. केरळमध्ये जाईल, त्यानंतर स्लोली ते नॉर्थवर्ड प्रपोगेट होत होत तो पूर्ण आपलं जे वेस्टर्न घाट आहे किंवा वेस्टर्न जी पश्चिम किनारपट्टी आहे त्याला तो कव्हर करेल. फाईन. आणि त्याचे टप्पे असतात, जसं की केरळमध्ये जर 1 तारखेला आला तर सरासरी तो 8-10 दिवसामध्ये तो पुढं गेलेला असतो. पण डिपेंड की त्यावेळची कंडिशन्स कशी आहे. जर खूपच फेवरेबल कंडिशन्स असेल तर त्याचा प्रोग्रेस फास्टसुद्धा होऊ शकतो. पुढच्या 2 दिवसात काय दिसतं तुम्हाला? पुढच्या 2 दिवसामध्ये पावसामध्ये नक्कीच आपल्याला चेंजेस दिसतील. म्हणजे पाऊस वाढलेला आपल्याला दिसेल केरळमध्ये. आणि त्यापेक्षा 1-2 जून नंतर अजूनच जास्त विगरस मान्सून ॲक्टिव्हिटी आपल्याला केरळमध्ये बघायला मिळेल. ओके, म्हणजे तो जो मुहूर्त आहे त्याचा 1 जूनचा तो गाठेल येस, आणि नंतर मग वेगाने नैऋत्य मोसमी वारे त्या दिशेने व्हायला लागतील, असंच आहे ना? असंच आहे, अशा कंडिशन्स आहे. ओके. अल निनो बद्दल काय तुमचं? एल निनोचे जसं आपण काल डिस्कस केलं तसंच आहे. एल निनो कंडिशन जुलैमध्ये तो सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत एल निनो. आणि ज्यावेळी एल निनो सक्रिय होतो त्यावेळी नक्कीच त्याचा इम्पॅक्ट भारतीय मान्सून विंड जे आहे त्याच्यावर होतो आणि पावसावर नक्कीच होतो. आणि आपला सुधारित अंदाज जो आहे दीर्घकालीन लॉंग रेंज फोरकास्ट आपण ज्याला म्हणतो तो या महिन्या अखेरीस येईल. त्यामध्ये अजून जर काही चेंजेस असेल तर तसं सांगितलं जाईल प्रेस रिलीजद्वारे. फाईन. नागपूरच्या वेबसाईटवर काही महत्त्वाची माहिती आहे. येस, नागपूरमध्ये पण ही कालची माहिती आहे. येस, म्हणजे आता मॅक्झिमम टेम्परेचर त्या दिवसाच्या दुपारनंतर नोंदवलं जातं. त्यामुळं हे कालचे आकडेवारी आहे. आजचे आकडेवारी दुपारच्या अकोला 44. येस, आपण हायेस्ट जर बघितलं तर ब्रह्मपुरी जे आहे तिथं 46.6. कालही पण -1 झालंय काल. हां, म्हणजे आता जर बघितलं तर थोडंसं तापमानामध्ये आपल्याला 24 तासांमध्ये घट यामुळे दिसून आलेली आहे. कारण तिकडे काही ठिकाणी थंडरस्टॉर्म लाईटनिंग ज्याला आपण विजेच्या वादळी वारे, विजेच्या कडकडाट असं पाऊस झालेला दिसून आला आहे. त्यामुळे इथं थोडीशी कंपॅरेटिव्हली घट आहे. जसं आपण बघू शकतो इकडं जर 1 डिग्रीनी घट आहे याचाच अर्थ काल परवाचं जे तिकडचं तापमान 47.6 इतकं होतं. त्यामध्ये हळूहळू आपल्याला घट होताना दिसते. पण मागील जवळजवळ असं बघता येईल की 15 ते 16 दिवसांपासून विदर्भामध्ये हीट वेव्ह कंडिशन्स आहेत आणि टेम्परेचर कंटिन्युअसली 44-45 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तिथं नोंदवलं जात आहे. राईट. जर महाराष्ट्राचा मॅप स्पेसिफिक असेल तर आपण आणखी त्याच्याबद्दलचं विश्लेषण करूया, कारण हीटवेव्ज आणि त्या संदर्भामध्ये बरीच चर्चा झाली. हे पण मला वाटतं कालचेच आहेत. हे कालचे अपडेट्स आहेत. आजचं दुपारी 1 नंतर येईल. पण आपण कालच्या अनालिसिसनुसार दिलेलं जो फोरकास्ट आहे ज्यामध्ये आता इथं जर बघितलं तर काल रेड अलर्ट बऱ्याच ठिकाणी होता हीटवेव्हचा, पण तो कमी झालेला आपल्याला दिसतोय आणि तो हळूहळू कमी होतानाच दिसतोय. ओके, म्हणजे पुढच्या 29 तारखेपर्यंत पूर्णपणे बऱ्यापैकी हीटवेव्ह कंडिशन्स तिकडे नॉर्मल झालेले आपल्याला दिसून येईल. आणि त्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर 30 तारखेपासून अजूनच म्हणजे हीटवेव्ह कंडिशन जाऊन तिकडे वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. ओके. हा येलो जो आहे तो वॉच बी अवेअर. येस, बी अवेअर. म्हणजे आता कलर कोडचे पण वेगवेगळे हे असतात, म्हणजे अर्थ असतात. जसं येलो अलर्ट आहे म्हणजे यू हॅव टू बी केअरफुल आणि अवेअर असणं गरजेचं आहे. अलर्ट. आणि त्यानंतर ऑरेंज म्हणजे बी प्रिपेअर टू टेक ॲक्शन. आणि ज्यावेळी रेड अलर्ट असतो तो यू हॅव टू टेक ॲक्शन. सो आता इथं जर बघितलं तर रेड अलर्ट आहे तर हीटवेव्ह कंडिशन सिव्हिअर मध्ये आहे, सिव्हिअर कंडिशन्स आहे. तो यू हॅव टू टेक ॲक्शन इन द सेन्स ज्या काही ॲडवायझरी दिलेल्या आहेत नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, त्याचबरोबर IMD, त्याचं सगळं पालन करणं गरजेचं. एकदा आपण इंडियन मॅपवरती जाऊया. सो आता श्री सानप यांनी सांगितल्याप्रमाणे आत्ता हे जे फॉर्मेशन आहे
ह्याला तर तुम्ही आणखी कमी दाबाचा पट्टा म्हटलेला नाही आहे, Right. म्हटलंय नाही राईट. सायक्लोन पण म्हटलेलं नाही, सायक्लोन मॉडरेट. येस म्हणजे ते फक्त सायक्लोन किंवा एनी लो प्रेशर सिस्टम किंवा कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याआधीची जी परिस्थिती असते ती अशी असते. आणि यानंतरच्या पुढच्या स्टेजेस असतात. तर हे नॉट नेसेसरी की ते लो प्रेशर बनेलच, पण जर कंडिशन्स फेवरेबल असेल तर लो प्रेशरसुद्धा ह्याच परिस्थितीतून पुढे जाऊन बनतं. राईट. सो थांबूया आपण इथे. आत्ता एकच चांगली बाब म्हणजे 1 जूनला जो मुहूर्त आहे त्याचा तो गाठेल आणि तिथून तो अतिशय वेगाने मान्सूनचा प्रवास केरळमध्ये सुरू होईल असं आत्ताचं प्रिडिक्शन आहे. आणि त्याच्यात ही वाऱ्याची दिशाही आपल्याला दिसते. हे सायन्स आहे आणि ते सायन्सच्या पातळीवरतीच समजून घेतलं पाहिजे. पारंपरिक ज्ञान ठीक आहे, पण हे खरं सायन्स आहे आणि ह्याच्यातनं आपल्याला बऱ्याच बाबींचा उलगडा करता येऊ शकतो. थांबूया आपण इथे. केरळला भेटू.